रेग्युलेटर PFRDAने NPSचे काही सुधारित नियम आता ऑक्टोबर 2025 पासून लागू केलेले आहेत. ते सबस्क्रायबरसाठी बेनिफिशियल आहेत. तर त्याबद्दल आज आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहोत. ही मोबाईल स्क्रीन तुम्हाला या बाजूला दिसत असेल की NPSचे क्लिष्ट नियम हे सोपे झालेले आहेत. सदस्य असतात शासकीय क्षेत्र, गैरशासकीय क्षेत्र, गव्हर्नमेंट सेक्टर, नॉन गव्हर्नमेंट सेक्टर आणि आणखी एक आहे NPS लाईट म्हणून. आता सेवानिवृत्तीच्या वेळी पैसे काढण्याचे नियम 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. 8 लाखापेक्षा कमी जर रक्कम असेल तर ती 100% काढता येईल. 8 लाख ते 12 लाखाच्या आतमध्ये असेल तर 6 लाखपर्यंत एकमुस्त काढता येईल आणि बाकीची ॲन्युइटी घ्यायला लागेल आणि ती मग ते पेन्शनच्या स्वरूपामध्ये मिळेल. आणि जर एकूण रक्कम 12 लाखापेक्षा जास्त असेल तर 60% रक्कम एकमुस्त आणि 40%ची ॲन्युइटी म्हणजे 40%वर तुम्हाला पेन्शन घेता येईल. पण राजीनामा किंवा सेवेतून बडतर्फ झाले तर त्या केसमध्ये 20% एक रक्कम भेटेल आणि 80% ॲन्युइटी घ्यायला लागेल. नॉन गव्हर्नमेंट सेक्टरसाठी जे नियम आहेत ते वाचून पार्शल विथड्रॉल 4 केसेसमध्ये काढता येते. मुलाचे उच्च शिक्षण, घर खरेदी, स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी आणि चौथा आता कर्ज परतफेडीसाठी देखील पार्शल विथड्रॉवल आहे. पण त्याचे लिमिटेशन आहे. किती वेळा, फ्रिक्वेन्सी 60 वर्षापूर्वी आपण काढू शकतो फक्त 4 वेळा. 60 वर्षानंतर दर 3 वर्षांनी. विशेष परिस्थितीमध्ये 100% काढू शकतात. जसे की भारताचे नागरिकत्व सोडल्यास किंवा सदस्य हरवल्यास म्हणजे सबस्क्रायबर. आणखी NPSमध्ये लाईफ सायकलचे देखील चेंजेस झालेले आहेत. ते आणखी माझ्या ह्याच्यात तर दिसले नाही. तर 75% इक्विटीमध्ये आपण 75 लाईफ सायकल घेऊ शकतो. ह्या 75 लाईफ सायकलमध्ये इक्विटीमध्ये जास्त एक्सपोजर आहे आणि नंतर वयोमानानुसार ते कमी कमी होत जाईल.